नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनी आता वंचित बहुजन आघाडी आणि इतर समविचारी संघटना, पुरोगामी संघटना यांना एकत्र जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओबीसी बहुजन महासंघाचे प्रकाश शेडगे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि आता हे स्पष्ट झालं की तिसरी नव्हे, पत्रकार जरी तिसरी म्हणत असतील तरी माझं म्हणणं ही दुसरी राजकीय शक्ती उदयाला येते आहे. मी कालच्या व्हिडिओत ते स्पष्ट उल्लेख केला होता की दुसरी राजकीय शक्ती बनू शकतात आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की आघाडीचे धाबे दणाणले आहेत. पूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या वाट्यात जी उपेक्षा आली होती, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं, तर आता यांना पश्चाताप होतोय का खरोखर अशी शंका आहे. कारण मग आम्ही जागा दिल्या असत्या, उघड किती जागा पाहिजे ते सांगायला होतं, किंवा अजूनही त्यांना भावनिक आवाहन केलं जात आहे की लोकशाही विरोधातल्या भारतीय जनता पार्टीला प्रकाश आंबेडकर मदत होईल असं कधीच वागणार नाही, भारतीय जनता पार्टीला मदत होऊ देणार नाही. भावनिक आव्हान चालली आहेत सगळी. पण त्या व्यक्तीला तुम्ही कसं वागवलं होतं, त्यांना योग्य तो सन्मान दिला होता काय, हे जनतेसमोर आहे. जनतेने सगळं बघितलेलं आहे. आता अजून प्रयत्न सुरू झालेत वेगळ्या दिशेने. ही घराणेशाही, घराणेशाही का म्हणतो मी, तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच अख्खा शरद पवारांच्या मालकीचा आहे आणि पुढेही तो सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार असं पुढे चालू राहणार होता. आता त्यांच्या दुर्दैवाने अजितदादा पवार त्यांच्यासोबत नाहीयेत, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलाय. दुसरं आहे काँग्रेस, राहुल गांधी, मग त्याच्या आधीच्या सगळे गांधी मंडळी, घराणेशाही. आणि तिसरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे कष्ट करून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वासाठी जो लढा उभारला होता, त्यानंतर त्यांचे वारस कोण असा प्रश्न पडला होता. त्यावेळेला त्यांनी आपल्या पुत्राला प्राधान्य दिलं, पुत्रांनी आपल्या पुत्राला प्राधान्य दिलं, म्हणजे आदित्य ठाकरे यांना, उद्धव ठाकरेंनी त्यांनाही पुढे आणलं राजकारणात. ही घराणेशाही आहे, कारण अख्खा पक्ष त्यांच्या मालकीचा आहे. लोकशाहीचं नाव घेऊन, संविधानाचं नाव घेऊन खरं तर लोक घराणेशाहीचाच पुरस्कार करतायत आणि मनुस्मृतीला साथ देत आहेत. होय, मनुस्मृती त्याच प्रकारची आहे ना, की एखाद्या वर्णात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ ठरतो. तसंच आहे की एखाद्या घराण्यात जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ ठरतो काय, त्याचं स्वतःचं कर्तृत्व असतं काय, त्यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याने, स्वतःच्या मेहनतीने काही मिळवलं आहे काय. हा घराणेशाहीचा आरोप तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यावर ठेवू शकत नाही, कारण एक पिढीमध्ये गेलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतःच्या बळावर नेते बनलेले आहेत. आंबेडकर या नावाचं वलय जरी त्यांना आहे असं अनेकांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते पुढे आलेत. मात्र तसं नाहीये, ते आधीपासून आपल्या आजोबांच्या विचारांवर ठाम राहिलेले आहेत. त्यांनी योग्य ते शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी राजकारणात भरपूर कार्य केलेलं आहे आणि दलित ऐक्यासाठी देखील अनेकदा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर असे प्रकाश आंबेडकर मात्र घराणेशाहीतून आले आहेत असे म्हणणार नाही. पण अशा घराणेशाहीतून आलेल्या किंवा घराणेशाहीने जे तुकडे टाकलेले आहेत त्यावर पोचले गेलेले काही पत्रकार, काही मंडळी आहेत जी आता प्रकाश आंबेडकरांना जवळ घेऊ इच्छित आहेत, की पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी सोबत जावं म्हणून त्यांना विनंती करणार आहेत. झालंय तसं. प्रकाश आंबेडकर घराणेशाहीच्या विरोधात आहेत. त्याचं एक उदाहरण मी सांगतो की सुजात आंबेडकरांचं नाव मी चर्चेत ऐकलं होतं की अमरावती मतदारसंघामध्ये सुजात आंबेडकर यांना तिकीट देणार आहे वंचित बहुजन आघाडी. मात्र तुम्ही वाचलं कुठे नाव? वंचित बहुजन आघाडीची जी यादी आली आहे त्यात सुजात आंबेडकरांचं कुठेही नाव नाहीये. म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी स्वतःनी सुरुवात केली आहे घराणेशाहीला छेद द्यायची आणि त्यांनी सुजात आंबेडकरांना उतरवलेलं नाहीये निवडणुकीमध्ये. मग प्रत्यक्ष ज्यांनी स्वतःच्या मुलाला तिकीट दिलेलं नाहीये याच्यावरून कळतं त्यांची कळकळ, की ते खरोखर संविधानासाठी, लोकशाहीसाठी काम करतायत. पण मगाशी मी म्हटलं तसं की लोकशाही आणि संविधानाच्या नावावर नेहमीच शाहू फुले आंबेडकर अशा लोकांची नावं घेऊन, थोर माणसांची नावं घेऊन जे लोक घराणेशाहीची पूजा करतात, घराणेशाहीच्या तुकड्यांवर जगतात, अशी मंडळी भरपूर आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. आणि या मंडळींना घराणेशाहीनेच पोचलेलं आहे. खास याच्याकरताच की त्यांनी पुरोगामी चळवळीतल्या लोकांना एकत्र करावं किंवा त्यांनी सतत आपली भलावण करावी. आपल्या चॅनल्सवरून, बातम्यांमधून, आपल्या लेखांमधून, आपल्या पत्रकारितेमधून आणि त्यांनी
घराणेशाहीचाच पुरस्कार करावा, लोकशाही आणि संविधानाचं नाव घेऊन, हा एक प्रकारे मनुस्मृतीचाच पुरस्कार असतो. तर अशी मंडळी आता एकत्र आली आहेत आणि त्यांना कोणी पुढे केलं हे माहितीये. खरं तर आघाडीच्या नेत्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. प्रकाश आंबेडकरांना व्यक्तिगत भेटलं पाहिजे, एकांतात भेटलं पाहिजे, त्यांची समजूत घातली पाहिजे. पण आता प्रकाश आंबेडकर ऐकणार नाहीत. खरंय, त्यांना यांचं खरं स्वरूप कळून चुकलेलं आहे. आणि हे कसे पाठीत खंजीर खूप असतात, आपली घराणेशाही जपण्यासाठी कसे इतरांचा विश्वासघात करतात हे त्यांच्या चांगलंच लक्षात आलंय. तरी देखील एक प्रयत्न सुरू आहे आणि निर्भय बनू नावाची आघाडी तुम्ही ऐकली असेल. होय, बरोबर, निर्भय बनू. त्याच्यामधले सदस्य कोण कोण आहेत सगळी नावं घेण्याची गरज नाही. मुख्यतः निखिल वागळे. निखिल वागळेंना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. त्यांची पत्रकारिता नेहमीच वादात राहिलेली आहे. असीम सरोदे, जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे वकीलच आहेत एक प्रकारचे, आणि त्यांच्या केसेस लढवण्याचं काम करतात महाराष्ट्रात. आणि तिसरे आहेत विश्वंभर चौधरी. ही 3 प्रमुख मंडळी आहेत. मग आवटे वगैरे मंडळी असते त्यांच्या व्यासपीठावर अधूनमधून, पुरोगामी लोक असतात सगळे. तर या लोकांनी आता एक जाहीर पत्र लिहिलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांना. आणि ते पत्र असं आहे की प्रकाश आंबेडकरांना किती जागा हव्यात ते त्यांनी आम्हाला कळवावे. आम्ही संबंधित पक्षांशी, संबंधित लोकांशी संपर्क साधू. ये बाबू, प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहितंय आणि तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही मध्यस्थाचं काम करू. अरे रे 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 रे, काय वेळ आली आहे. तुम्ही कोणाचे लोक आहात हे प्रकाश आंबेडकरांना माहित नाही का? वागळे साहेब, तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यावर कुठल्या पद्धतीची टीका केलेली आहे, कुठल्या स्तरावर जाऊन टीका केली आहे हे तुम्ही इतक्यात विसरलात. जरी पत्रावर तुमचं अजून तरी नाव आलं नाही, मात्र तुमचे सहकारी आहेत ते निर्भय बनू आघाडीचे. आणि ही निर्भय बनू नावाची आघाडी मणिपूर मधल्या अत्याचाराबाबत बोलते, मणिपूर मधल्या अत्याचाराबाबत सरकारवर टीका करते. मात्र त्याच वेळी ममता बॅनर्जींच्या राज्यातल्या संदेश खाली मधल्या प्रकरणावर एक शब्द, एक अवाक्षर उच्चारत नाही. एखादं मॉब लिंचिंग झालं त्याबद्दल ही निर्भय बनूची आघाडी तुटून पडते पुरोगामी लोकांची. पण ज्यावेळे सरतनसे जुदा म्हणून गळे चिरले जातात त्याबद्दल अजिबात बोलत नाही. युपीमध्ये ज्या नुकत्याच घटना घडल्या त्याबद्दल अजिबात बोलत नाहीत. तर ही अशी निर्भय बनूची आघाडी जी खरं तर कोणाच्या तुकड्यांवर पोचली गेली आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना करता करविता कोण आहेत हे शरद पवार यांचा हातखंडा आहे. तर आता या निर्भय बनूच्या आघाडीने जाहीर पत्र लिहिलंय प्रकाश आंबेडकरांना. म्हणजे आम्ही तुमच्याशी पुन्हा संवाद साधू इच्छितो असा या मोठ्या नेत्यांचा संदेश निर्भय बनू मार्फत की तुम्हाला किती जागा हव्यात ते कळवा. अहो, गरजच नाहीये. प्रकाश आंबेडकर त्यांना हव्या असलेल्या जागा आता मिळवतील स्वबळावर. म्हणतो मी स्वबळ म्हणजे काय की त्यांचं जे कार्य आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या बळावर. आणि आता आघाडी होतेच आहे त्यांच्या सोबत. ओबीसी बहुजन महासंघ आहे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. अनेक समविचारी मंडळी त्यांना येऊन मिळत आहेत, अनेक संघटना त्यांना सामील होत आहेत. मग अशा वेळी तुमची गरजच काय? पण शेवटी म्हणतात ना की आघाडी आता लाचार होते स्वतःच्याच अहंकारापायी. त्यांनी अहंकाराने प्रकाश आंबेडकर यांना दुटप्पी वागणूक दिलेली आहे, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. आणि एका मूर्ख माणसाच्या नादी लागून, तो मूर्ख माणूस मी कालच सांगितलं, प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये जो हात दाखवलाय चाकू धरलेला, त्या मूर्ख माणसाच्या नादी लागून तुम्ही प्रकाश आंबेडकरांना दुखावलेला आहे, त्यांचा अपमानच झालेला आहे. आणि त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या वंचितचा, सगळ्या समर्थकांचा हा अपमान आहे. आणि आता प्रकाश आंबेडकर पुन्हा तुमच्याशी जुळवून घेतील आणि ते देखील कोणाद्वारे? निखिल वाघेंचे सहकारी, ज्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या संपत्तीबाबत, त्यांच्या सभांमध्ये होणारा खर्च, त्यांचं हेलिकॉप्टरचं फिरणं काढलं होतं आणि त्यांना वारंवार बीजेपीची बी टीम म्हणून होतात. अशा निर्भय बनूच्या लोकांबरोबर जर संवाद साधायचा असता कधीच घडलं असतं. पण प्रकाश आंबेडकर निर्भय बनूला चांगलं ओळखून आहेत म्हणून त्यांना दूर ठेवलंय. तर आता हा एक आघाडीचा केविलवाणा प्रयत्न आहे. तो प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी हाणून पाडलाच पाहिजे असं मला वाटतं. अर्थात राजकीय गणित असतात तरी देखील आता फायदा होणार नाही, कारण लोकशाही आणि संविधानाचं नाव घेऊन हे लोक शेवटी आपली घराणेशाहीच टिकवत असतात. आणि त्याकरता अनेक असे पाळलेले लोक त्यांच्याकडे आहेत जे संविधानाचं, लोकशाहीचं नाव घेतात मात्र घराणेशाहीचा पुरस्कार करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.